आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोनेरकर EDTV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, सामान्य माणसांच्या आर्थिक उन्नतीसाठी असलेल्या बँक कर्मचाऱ्यांना बदनापूर मतदारसंघात बेदम मारहाण करण्यात आली। बदनापूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हाही दाखल झाला आहे। शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील शेलगाव शाखेमध्ये हा प्रकार घडला। महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक ढालेश्वर मदनलाल बोपचे वय 33 वर्ष यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी आपल्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला गेल्याचा आरोप बोपचे यांनी केला आहे। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। बँकेचे ग्राहक सेवा केंद्र का बंद केले म्हणून ही मारहाण झाली आहे। शेलगाव येथील केंद्रचालक प्रेम गौरीशंकर चेचानी, संतोष भाऊसाहेब आंभोरे, मनोज ज्ञानदेव आंभोरे, गोविंद जुगलकिशोर चेचानी आणि इतर 4 ते 5 आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे। बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठा जमाव देखील जमला होता, परंतु बँक अधिकाऱ्यांनी अशा घटना वारंवार होत आहेत, महिला अधिकारी भयभीत झाल्या आहेत असे सांगून हा गुन्हा दाखल केला आहे। तसेच पोलीस अधीक्षकांना देखील या बँक अधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे। दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023 कलम 132 नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्याची व्याख्या जर पाहिली तर कोणी सार्वजनिक सेवकाला कर्तव्य बजावत असताना त्याला रोखण्यासाठी, धमकावण्यासाठी किंवा त्या व्यक्तीवर गुन्हेगारी शक्तीचा वापर केला तर हा गुन्हा दाखल होतो। हा दखलपात्र आणि तडजोड न करता येणारा आणि गुन्हा सिद्ध झाल्यास 2 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होणारा गुन्हा आहे। माझं नाव ढालेश्वर मदनलाल बोपचे, मी शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेलगाव इथं कार्यरत आहे। रोजच्या टाईमनुसार मी 10 वाजता बँकेत हजर होतो। त्याच्यानंतर एक 10:30च्या दरम्यान आमची BC त्यांच्या काही बँकेच्या जे त्यांची मक्तेदारी झाली होती, तर त्या कारणामुळे त्यांचे BC पॉईंट बंद झाले होते। तर त्यांनी म्हटलं होतं की माझा BC पॉईंट का बंद झाला आणि मला चालू करण्यात यावं। मी म्हटलं होतं की काही वेळात तुम्हाला वरच्या ऑफिसवर बोलून कळवतो, ते काही माझ्या हातात नाही आहे, वरच्या ऑफिसवरून नाही। पण थोड्या वेळानंतर त्यांनी गावातले त्यांचे मित्र घेऊन माझ्या बँकेत आले आणि माझ्यासोबत हरेरावीच्या शिवीगाळ करण्याच्या ह्याच्यात हे केलं आणि मला ओढत नेऊन बँकेच्या बाहेर नेऊन तिथं मला मारहाण केली त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी सोबत। तेच ओढत ते डायरेक्ट हायवेवर पण नेणार होते। जीवे मारण्याची त्यांचं हे होतं पूर्ण उद्दिष्ट। याच्या आधी पण त्या शाखेत खोटे गुन्हे दाखल करून ब्रांच मॅनेजरवर दबाव आणलेला आहे याच्या आधी पण 2020मध्ये। तसंच तिथं सगळे कर्मचारी हे दबावामध्येच काम करतात। कोणाच्या दबावाखाली काम करतात? गावकरी लोक त्यांचे। ते ब्रँचचा ID का बंद केला होता? तो बँकेचे काही नियम होते, त्याच्यात ते नियम पाळले नसल्यामुळे बँकेने ID बंद केलेले होते। किती दिवसापासून बंद होता? 15 ते 20 दिवस। त्या संदर्भात तुम्ही त्यांना सांगितलं होतं की ते ID हा वरतून चालू होतो, तुम्ही तिथं जाऊन पण कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही, किंवा मी तुमचं झालं असेल ते सांगू शकतो वरतं, पण तुम्ही वरतं जाऊन बोला, पण ते काय ऐकायला तयार नव्हतं। त्या संदर्भात काही तुम्ही त्यांना पूर्वसूचना दिलेली होती? हां, पूर्वसूचना दिलेली होती, खूप आधी दिलेली होती। ह्या BC ID व्हायच्या आधी पण 1 महिन्याआधी पण दिलेली होती पूर्वकल्पना। त्याच्यानंतर त्याचे BC ID 20 दिवसात बंद झाले होते, 20 दिवसापूर्वी बंद झाले होते। त्यांनी अजून मला विचारणा केली त्याच्यामध्ये। माझं नाव सरला बागडे आहे, शेलगाव ब्रांचला ऑफिसर म्हणून कार्यरत आहे मी। BC लोकांना SSS म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम्स साठी टार्गेट्स दिले होते। ॲक्च्युली ते आमच्या बँकेमध्ये जास्तीत जास्त सर्वांचेच घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू होते बरेच दिवसापासून। तर आम्ही हे BC हा एक सोर्स आहे ज्यांच्या थ्रू आम्ही हे करून घेत असतो। तर बँकेचे एक BC आहेत
चेचानी म्हणून आहे ते. तर त्यांना टार्गेट दिलं होतं ते आणि त्यांनी ते केलं नाही, म्हणजे त्यांनी घेतलेच नाही भरपूर दिवसापासून. त्यांची परफॉर्मन्स खूप डाऊन होती. मी कमीत कमी 2 महिन्यापासून कंटिन्यू माझं फॉलोअप चालू होतं. बरेचदा म्हणलं त्यांना की फॉर्म आणून द्या आमच्याकडे, पण त्यांचं काहीच परफॉर्मन्स नसल्यामुळं हेड ऑफिसवरून त्यांचे BCID बंद करण्यात आले आणि त्यांनी म्हणजे भरपूर गावकरी लोकांच्या तर्फे फोन वगैरेवर करून प्रेशराईज केलं आमच्या ब्रांच मॅनेजरला की माझं BCID बंद केलं आहे म्हणून. आणि आज सकाळी तर ते चक्क माणसं घेऊन आले आणि ब्रांच मॅनेजरवर मारहाण केली. त्यांना समजवलं पण की हे आमच्याकडून नाही झालं आहे, हेड ऑफिसवरूनच सर्वांचे ID बंद करण्यात आले आहेत आणि तुम्हाला जर कंप्लेंट असेल तर तुम्ही हेड ऑफिसला जाऊन बोलू शकता. पण ते ऐकून घ्यायच्या स्थितीत नव्हते आणि त्यांनी सरळ मारहाण चालू केली. आणि मला तर वाटते ॲज अ लेडीज ऑफिसर म्हणून जर मी मध्ये पडली असती तर त्यांनी मला पण सोडलं असतं, मला पण मारलंच असतं त्यांनी. कारण ते बिलकुल त्यांची स्थिती इतकी बेकार होती, खूप जास्त ॲग्रेसिव्ह झाले होते ते. आणि ॲज अ लेडीज ऑफिसर मला हे म्हणायचं आहे की जर अशी स्थिती राहिली तर बदनापूर शेलगाव शाखेमध्ये काम करणं लेडीजला खूप अवघड होणार आहे. तर खूप इन्सिक्युअर वाटत आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मला. मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा रिजनल मॅनेजर सोमनाथ पाटील. आज आमच्या शेलगाव बदनापूर तालुक्यातल्या शाखेत आमच्या ब्रांच मॅनेजरला मारहाणीचा जो प्रकार झाला तो फार निंदनीय होता. त्याची आम्ही सगळे बँकर्स मिळून त्याची निंदा करतो आणि त्यासाठी आमच्या स्टाफला सिक्युरिटी म्हणून आम्ही आज त्या बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज केलं आहे. परंतु ह्या ज्या घटना वारंवार ह्या शाखेत घडतात, जसं की आमच्या ब्रांच मॅनेजरने मगाशी उल्लेख केला, 2020मध्ये पण असा प्रकार खोटा FIR किंवा खोटी तक्रार स्वरूपात घडलेला आहे. तो प्रकार आणि तिथं नेहमी वारंवार होणाऱ्या धमक्या या गोष्टीची आमच्या प्रशासनाने खूप गंभीर दखल घेतली आहे. याच्यासाठी बँकेत जे काही BC किंवा जे काही बँकेचे आपण म्हणू मदतनीस असतात त्यांची भूमिका आता बँकेने कशी करावी याच्याबद्दल मंथन करायची वेळ आलेली आहे. जे की बँकेचे ॲज गुड ॲज बिझनेस पार्टनर असतात आणि त्यांनीच बँकेला धारेवर धरावं किंवा बँकेच्या कामात कसूर केलं तरी त्यांना कमी केल्यावर किंवा त्यांचा ID बंद केल्यावर त्यांनी दमदाटी, मारहाण असे भयावह कृत्य करावेत आणि आमच्या स्टाफला अगदी भयभीत करावं अशी आजची घटना होती. त्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. या पद्धतीने जर असे वागणूक असेल तर आम्हाला या सगळ्या स्ट्रॅटेजीचा BCID या प्रकाराचा गांभीर्याने विचार करावा लागेल. तर इथून पुढे आता बघा आमची बँकर्सची एक कमिटी आहे जालना जिल्ह्याची, बरोबर आहे. आता आम्ही अगदी सुरुवातीला आपली जी भूमिका असते सामंजस्याची त्या पद्धतीने जाऊ. त्याच्यानंतर मग आम्ही आमचा याचा काय अजेंडा राहील किंवा कशी भूमिका घ्यायची ती आम्ही नंतर डिक्लेअर करू. प्रसंगी जर बँक बंद करायची वेळ आली, शेलगाव शाखा बंद करायची वेळ आली तरी ती आम्ही आमची भूमिका घेऊ आणि निर्णय घेऊ त्याच्यावर. दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना.